माझ्या या जय जय रघुवीर समर्थ चॅनलवर दासबोध यामधील दशक पहिला, समास पहिला आपण त्या ओव्यांचं वाचन केलेलं आहे. त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण दशक पहिला, समास दुसरा यामधील गणेशस्तवन यामधील काही ओव्या पाहणार आहोत. आणि यामध्ये गणेशस्तवन म्हणजे अर्थातच श्री रामदास स्वामींनी गणपतीला वंदन केलेले आहे. गणपती हा विद्येची देवता म्हणून गणला जातो. सर्व देवतांमध्ये गणपतीला अग्राचे स्थान मिळालेले आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव आहे आणि त्यालाच ईश्वर असं म्हटलं जाते. माणसांच्या मनामध्ये अर्थ समजण्याची पात्रता वास असते. हे गणपतीचे अधिष्ठान असून तेच माणसाला ज्ञानाकडे खेचते. आपण म्हणतो विद्येची देवता गणपती आहे, सरस्वती आहे. तर गणेशाचे स्तवन केल्यामुळे, गणेशाला वंदन केल्यामुळे आपल्याला निश्चितच ज्ञानप्राप्ती होते. गणपती ज्ञानस्वरूप आहे म्हणून अर्थ आकलन होण्यास, आपले अज्ञान नाहीसे करण्यास त्याची कृपा आपल्याला आवश्यक असते. आणि हा भाव मनात ठेवून सर्वप्रथम गणेशाला वंदन केले जाते. ज्ञानसाधना करायच्या वेळेस सर्वप्रथम गणेशाला वंदन केले जाते. तो विघ्नहर्ता आहे, कृपा करणारा आहे. या समास दुसऱ्यामध्ये पहिल्या 6 ओव्यांमध्ये गणेशाचे तात्विक स्वरूप सांगितलेले आहे आणि मग परंपरेने लोकप्रिय असलेले त्याचे पौराणिक सगुण स्वरूप श्री समर्थांनी वर्णन केलेले आहे. आपण काही ओव्या पाहणार आहोत. ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 पर्यंत आपण पाहणार आहोत. त्याचे वाचन करणार आहोत. गणेशस्तवन. श्रीराम. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फळदायका, अज्ञानभ्रांती छेदका, बोधरूपा. माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास बदवावे, कृपा कटाक्षे करुणी. तुझी कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीचे. एता कृपेची निज उडी, विघ्ने कापती बापुडी, होऊनी जाती देशढली नाम मात्रे. म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती. वंदुनिया मंगळनिधी, कार्य करिता सर्वसिद्धी, आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रिधोनिया मन, पांगुळे सर्वांगी. सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. सर्व काळ मदन्मत्त, सदा आनंदे डुलत, हरुषे निर्भर उद्वित, सुप्रसन्न वदन. भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंधूर चर्चिला. अशा या 10 ओव्या आहेत. पहिल्या ओवीमध्ये ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा. गणपती ही निर्गुण आणि तात्विक विश्वव्यापक स्वरूप आहे. गणपतीचे सर्व सिद्धीचे फळ देणारा, अज्ञानाचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा आणि मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकार रूप जो गणपती, त्याला मी नमस्कार करतो. माझे अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास बदवावे, कृपा काठी करुण्या. रामदास स्वामी म्हणतात, गणपतीने माझे अंतःकरण आत बाहेर व्यापून टाकावे, तेथे त्याने कायमचे घर करून राहावे आणि आपल्या कृपादृष्टीने पाहून माझ्या या ग्रंथ सांगण्याचे सामर्थ्य मला द्यावे. पुढे ते म्हणतात, तुझे कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीचे. त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम
आणि अज्ञान याचे आवरण विरून जाते आणि सर्व विश्व घेऊन टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. येता कृपेची निजउडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे. अचानक गणेशाची कृपा झाली की संकटे सुद्धा थरथर कापू लागतात. जी काही विघ्ने आलेली असतात ती विघ्ने सुद्धा गणपतीच्या नामस्मरणाने कुठल्या कुठे पळून जातात. म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिते. यासाठीच गणेशाला विघ्नहर असे म्हणतात. विघ्नांचे निवारण तो करतो. जगात ज्याला कोणी नाही त्याचा तो आश्रयस्थान आहे. विष्णू, शंकर वगैरे देव त्याला नमस्कार करतात. वंदुन्या मंगळनिधी कार्यकरिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना. जगात जे उत्तम आहे, जगात जे चांगले आहे त्याचा तो साठा आहे. त्याला नमन करून कोणतेही काम सुरू केल्यास तो सर्व बाजूंनी यशस्वी होतो. त्या कामामध्ये संकटे, अडथळे, कटकटी निर्माण होत नाही. म्हणजे जो गणेशाचे स्तवन करतो त्याचे कार्य सिद्धीस जात असते. जयाचे आठविता ध्यान वाटे परमसमाधान नेत्री रुधुनिया मन पांगुळे सर्वांगे. गणपती ज्याच्या रूपाचे चिंतन केले गणेशाच्या तर मनाला मोठे समाधान मिळते आणि मग प्रत्यक्ष रूप पाहण्यासाठी मन डोळ्यांमध्ये एकवटून जाते आणि सर्व दूर आपल्याला गणेशच दिसायला लागतो. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. गणेशाच्या सगुण रूपाची शोभा जी आहे ती विलक्षण आहे. त्यामध्ये कौशल्याने मोठे सौंदर्य रचलेले आहे. तो नाचू लागला की देव स्वतःला विसरून त्याचे नृत्य पाहण्यास तटस्थ उभे राहतात. सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुलत हरुषे निर्भर उद्वित सुप्रसन्न वधून. त्याच्या गंडस्थावरून सारखा मध गळत असतो. म्हणून जेव्हा पावे तेव्हा तो मस्त दिसतो. परमानंदाने सदा डोलत असतो. आतून उसळणाऱ्या आनंदामुळे त्याचे वदन प्रसन्न असते. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला. त्याचे रूप भव्य आणि दिप्पाड आहे. त्याचा देह जबर शक्तिमान आणि प्रचंड आहे. त्याच्या विशाल कपाळाला दाट सिंदूर लावलेला आहे. या 10 ओळींचे वाचन मी केलेलं आहे आणि दासबोधामध्ये जसं सांगितलं आहे तसं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरामध्ये दासबोध, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ असतात, परंतु आपण त्याचे वाचन करत नाही. हा थोडासा प्रयत्न मी माझ्याकडून करत आहे. निदान 8 दिवसातून काही ओव्याचे वाचन आपण करणार आहोत. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.